जय महाराष्ट्र. नमस्कार मैत्रिणींनो, सुमन किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी, एकदम अशी मोकळी फडफडीत होणारी. सर्वप्रथम मी साहित्य सांगते. 1 वाटी शेंगदाणे घेतले, 1 वाटी साबुदाणा घेतला, जिरा घेतला 1 चमचा भर, हिरव्या मिरच्या घेतल्या 7-8, आपल्याला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम थोडंसं मीठ टाकलं आहे मी साबुदाण्यात. भिजवलेला साबुदाणा आहे मी. साबुदाणा भिजवताना कसं 10 मिनटं आधी वाटीत भिजत ठेवा साबुदाणा. एक बोट बुडेल एवढं पाणी टाका ग्लासात आणि ते पाणी 10 मिनटं ठेवानंतर ते पाणी ओतून द्या आणि झाकण ठेवून 4 तास ठेवा साबुदाणा, म्हणजे तो मोकळा होतो, छान होतो. नंतर आपण फोडणीची तयारी करूया. शेंगदाणे छान भाजून घ्या, ते वाटून घ्या, असा तयार करून घ्या. नंतर कढईत तेल टाकून तेल गरम झाल्यावर जिरे टाका. जिरे टाकल्यावर हिरवी मिरची टाका. हिरवी मिरची टाकली की आपण शेंगदाण्याचं कूट छान परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट परतून झाल्यावर छान आपण त्यात साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा छान परतायचा आहे. साबुदाणा छान परतून झाला का 7-8 मिनटं मग आपण मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी छान मोकळी आणि सटसटीत होते. जर तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल मैत्रिणींनो, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. हे बघा कशी मोकळी एकदम सुंदर अशी फटफटीत झालेली आहे खिचडी आपली, आणि खाण्याला पण खूप स्वादिष्ट लागते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. फक्त साबुदाणा आपण 4 तास भिजत